सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अन्नदानाचे महत्त्व या सदरामध्ये आपण पुन्हा एकदा उपस्थित आहोत. एक जिज्ञासा आलेली होती. जिज्ञासा अशी होती की आपण देवाला दररोज उपहार दाखवतो, मग ते अन्नदान होत नाही का, अशी एक जिज्ञासा होती की आपण दररोज देवाला उपहार दाखवतोच, तर मग ते अन्नदान स्वरूपात पडत नाही का. आता विषय पाहिल्यानंतर आपण इथे श्री चक्रधरार्पण म्हणत असतो, संकल्प सोडतो. मग आता हे श्री चक्रधरार्पण म्हणजे अन्नदान श्री चक्रधरार्पण करत असतो. मग आता हे होते की होत नाही, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तरही तितकंच जाणून घेणं महत्त्वाचं आहे. असं आहे, आपण जो देवाला उपहार दाखवतो, हा उपहार दाखवणे ही एक भावरूप क्रिया आहे आणि भावरूप क्रिया असल्यामुळे भावना त्याच्यात प्रधान आहे. वास्तविक उपहार दाखवणे हा विधी नाही. हा भिक्षुकाला जे भोजन देणं हा विधी आहे. कारण आमच्या देवाने सांगितलं की अधिकरण भज्य होय पूज्य होय. अधिकरण म्हणजे जो ईश्वरीचा साधनवंत आहे तो, भज्य म्हणजे भजण्यासाठी पात्र आहे, पूज्य म्हणजे पूजण्यासाठी योग्य आहे. असं त्याला भज्य आणि पूज्य अशी दोन पद उपयोग केले गेलेली आहेत. परंतु उपहार आपण जो विशेषांसमोर दाखवत असतो, आपण सामान्य अर्थानं देवाला उपहार दाखवला असं म्हणत असतो, पण उपहार कुठे दाखवतोय आपण? विशेषाला उपहार दाखवतो आहोत, परमेश्वराला अनुलक्ष करून. वास्तविक उपहार दाखवत असताना आमच्या डोळ्यासमोर काय, तर आमचा साधनदाता जिथे कुठे आहे आम्ही त्यांना अनुलक्षित करत असतो. म्हणजे आमचं लक्ष कुठे असतं, तर त्या साधनदात्याकडे, आणि उपहार आम्ही विशेषासमोर दाखवत असतो. आलं का लक्षात? मग ही आम्ही भावना व्यक्त करतो. आम्ही देवाला उपहार दाखवतो, देवाला निद्रा करतो, देवाला आम्ही स्नान घालतो, देवाची सेवना करतो. म्हणजे काय करतो? ह्या आम्ही भावना व्यक्त करत असतो. जरी भावना असली तरी ती केवळ भावना आहे, ती यथास्थिती नाही. असं झालंय का कधी की उपहार दाखवला आणि उपहारातला ताटातला पदार्थ कमी झाला? असं झालेलं नाही. जर तसं काही झालं तर मग म्हणता येईल आपल्याला अन्नदानाची क्रिया घडली. परंतु देवाला उपहार दाखवत असताना ती केवळ भावना रूप क्रिया आहे, त्याच्यामुळे ती अन्नदानाच्या प्रक्रियेत पडत नाही. मग आता तुम्ही म्हणाल, मग आता नाही पडत अन्नदानाच्या क्रियेत, तर मग कशाला उपहार दाखवायचा? अन्नदानाच्या सदरात तर पडत नाही. पण जेव्हा तुम्ही ती भावना व्यक्त करता, ती भावना व्यक्त करण्यापाठीमागे, तुम्ही ते पदार्थ अर्पण करण्यापाठीमागे तुमची सहज भोळी भावना असते की देवा तुम्ही हे स्वीकार करा. या भावनेचा परमेश्वर स्वीकार करत असतात. लक्षात घ्या, ही भावना जी आहे, देवा तुम्ही माझ्या घरी येऊन आमच्या उपहाराचा स्वीकार करा. आपण म्हणत असतो, श्रीकृष्ण महाराजा तुम्ही ज्याप्रमाणे विदुराच्या कण्या स्वीकार केल्या, सुदामाचे पोहे स्वीकार केले, तसं आपण आमच्या या क्रियेचा स्वीकार करा. ही जी भावना आहे, कारण शेवटी मनातली अभिव्यक्ती हीच पुढे कृतीत निर्माण होत असते. म्हणून मनातला विचार पुढे कृती जन्म घेतो, त्याची पुढे कृती तयार होते. म्हणून मनात हा विचार असणं की माझा उपहार देवाने स्वीकार करावा, ही भावना दररोज जेव्हा कंटिन्युअसली तयार होते, मागे या संदर्भात आपलं बोलणं झालं, तेव्हा ती क्रिया काय होते, पुढे वाढत जाऊन तशा पद्धतीचे आपल्याला निश्चित योग प्राप्त होतील. आणि हे तर सर्व विज्ञानही मान्य करतं. मनात एखादा विचार सुरुवातीला मनात तयार होतो, मग तो पुढे जसं आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा 3 टप्प्यामध्ये कर्माची अभिवृद्धी होत असते हे सांगितलेलं आहे. मानसिक, वाचिक आणि शारीरिक अशा टप्प्यातून ते कर्म जात असतात. आणि म्हणून जेव्हा मनात आम्ही अशा पद्धतीचे विचार व्यक्त करतो, तेव्हा त्या क्रियेनं पहिला मुद्दा तर ती भावना पुढे वृद्धिंगत होते. दुसरा त्याचा फायदा असा आहे की त्या भावनेने आम्ही जे अन्न बनवतो त्याला एक पवित्रता येते. जिथे ईश्वराचा अनुबंध त्या अन्नाशी येतो, तेव्हा त्याला काय होते, पवित्रता येते. मागे कुठेतरी मी व्हॉट्सअपला मेसेज वाचला होता की बा, म्हणजे जेव्हा
साधं पाणी घेता तेव्हा ते पाणी पिलं, पण त्यालाच देवाशी अनुबंध जोडला गेला, तेच तीर्थ झालं, आहे की नाही. साधं जेवणाचं ताट घेऊन बसलं तर ते साधं जेवण झालं, पण तेच जर देवपूजेसमोरून दाखवलं तर तो प्रसाद झाला, आहे की नाही. गोष्ट तीच आहे, पण जेव्हा ती गोष्ट ईश्वराशी जोडल्या जाते तेव्हा त्यातून एक पवित्रता त्या अन्नाला येत असते. तिसरा याचा फायदा असा आहे की तुम्ही उपहार दाखवत असताना, म्हणजे मला पहिले आठवतं की मठामध्ये आपल्या इथे, मी लहानपणी मठातही बऱ्याच दिवस आणि वर्ष राहिलेलो आहे मी, त्याच्यामुळे मला आठवतंय चांगलं की बऱ्याच जणांचे उपहार दररोज मठात यायचे. आणि सहज ती प्रक्रिया, म्हणजे काही मठात जायचं म्हणजे काही फार मोठं करायचं असं आता आपल्याला वाटतंय की आता आम्ही उपहार दाखवायचा म्हणजे आज पौर्णिमा करायची, आज मठातही उपहार पाठवायचा आहे, आश्रमातही उपहार पाठवायचा आहे, म्हणजे काहीतरी आपण विशेष करतोय असं आपल्याला वाटतं. पण त्या कालखंडात, अर्थात म्हणजे माझ्या लहानपणी, म्हणजे आता एक 35 वर्षापूर्वी, समजा 30-35 वर्षापूर्वी, ही दररोजची दैनंदिनी होती की घरात ताट तयार झालं म्हणजे बाबा एक उपहार जा सिनेमाला उपहार दाखवू नये. सहज ती एक प्रक्रिया होती. आणि मग तो मुलगा काय करायचा, कोणाच्या तरी हाताने पाठवून द्यायचं, मग तो यायचा, संकल्प सोडायचा, आणि ते घरून सूचना असायची की उपहार तिथे देऊन ये. मग तो काय करायचा, तिथे जर कोणी असतील त्यावेळेस, मला वाटते परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रभाकर बाबा पंजाबी, आता सध्या निवास तळणीला आहे, बाबा तिथे होते आणि मालनाई होत्या त्यावेळेस. आणि मग तो उपहार देवपूजेच्या समोर ठेवून सिनेमाला उपहार दाखवून ते ताट त्यांच्या जवळ न्यायचे की बाबा हे उपहार घ्या. मग त्यांना लागायचे ते पदार्थ घ्यायचे आणि मग काय करायचे, तो उपहार, तो प्रसाद म्हणून ते घरी घेऊन जायचे. आजही आपण पाहतो तशा पद्धतीची पद्धत आहे. म्हणजे अन्नदानाच्या, उपहाराच्या प्रक्रियेमुळं त्यावेळेस अन्नदान घडत होतं, सहज घडून जायचं, दररोज घडून जायचं. भले मग एखादी कोणाची भाजी असेल तर बाबा रे आज असं कर, चपाती वगैरे भरपूर आहे, थोडीशी भाजीच त्याच्यातली घेतली, थोडीशी एखादी पोळी त्याच्यातली घेतली, किंवा थोडंसं त्याच्यातलं काही चटणी असेल चटणी घेतली, एटसेट्रा जे काही असेल ते. पण त्या छोट्या छोट्या क्रियेमुळे दररोज अन्नदानाची प्रक्रिया ही वहिवाटीमध्ये होती. मला आठवतंय बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या पद्धती होत्या, आताही बऱ्याच ठिकाणी असतील अशा, की घरात बनल्यानंतर जवळ मंदिर आहे तर तिथे नेऊन उपहार दाखवायचा आणि तिथेच ते कोणी असलं तर देऊन टाकायचं, नसलं तर मग घरी घेऊन यायचं. म्हणजे या प्रक्रियेमुळे अन्नदानाची क्रिया ही अधिक पुढे वृद्धिंगत होते, हे मात्र निश्चित. जरी उपहार दाखवणे याने अन्नदान घडत नसलं तरी त्याच्यामुळे पर्यायानं ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या सर्व गोष्टी अन्नदानाला पूरक असलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून उपहाराच्या क्रियेला आपण डावलता कामा नये. आपण ती उपहाराची क्रिया निश्चितपणे केली पाहिजे, प्रार्थना करून उपहार दाखवला गेला पाहिजे. मग प्रत्येक अवताराची, श्रीकृष्ण महाराजा सांगितलं आत्ता त्याप्रमाणे की विदुराच्या कण्या स्वीकार केल्या, तशा आमच्या उपहाराचा स्वीकार करावा. श्री दत्तात्रय महाराजा, भावना व्यक्त करता आली पाहिजे की आपण पंचाळेश्वरला यावेळेस उपस्थित आहात, तेथून या एका सीताचा का होईना आपण स्वीकार करा. या संबंधात एक आख्यायिका चांगली आहे. आता आपला याचा वेळ होतोय, तर त्या भावनेनं तो उपहार आपल्याला दाखवायचा. श्री चक्रपाणी महाराजांची प्रार्थना करत असताना ज्याप्रमाणे आपण सहस्र भोजनाचा स्वीकार केला त्याप्रमाणे आमच्या उपहाराचा स्वीकार करा. श्री गोविंद प्रभुबाबांची प्रार्थना करत असताना प्रार्थना करायची असते की आपण ज्याप्रमाणे माहीम भट्टाच्या गुळाचा आवडीपूर्वक स्वीकार केला तसा आमच्या उपहाराचा स्वीकार करावा. आणि साधनदात्या देवाला उपहार दाखवत असताना, अर्थात श्री चक्रधर प्रभूंना उपहार दाखवत असताना आपण ज्याप्रमाणे 22 पाणी भाताचा स्वीकार केला, अनेक भक्तांचे उपहार स्वीकार केले, तसा आपण माझ्या या उपहाराचा स्वीकार करा असं म्हणून आपण त्या क्रियेत सहभागी झालो तर निश्चित त्या क्रियेचा पुढे विनियोग अन्नदानाच्या प्रक्रियेत होईल. त्यानिमित्तानं ईश्वराशी आपला अनुबंध जोडला जाईल आणि म्हणून आपण या क्रियेला नेहमी पात्र असलं पाहिजे, असं या जिज्ञासेचं समाधान आजच्या सत्रात झालेलं आहे. थांबूयात आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.